कळलं की अंड कसं निवडायचं. कसं निवडायचं हे लक्षात आलं आता तुमच्या. कसं निवडायचं सांगा एकदा. नरमध्ये क्रॉस झालेली अंडी पाहिजे थोडक्यात. हा, आणि किती दिवसाची घ्यायची अंडी? 8-10 दिवस, 10 दिवसाच्या नाही, 5 दिवसाच्या पुढची घ्यायची नाही. हो काय? 4 दिवसाची 5 दिवसाचीच अंडी घ्यायची. बरं. याच्या पुढची शेळी अंडी घेतली की तुम्हाला टक्केवारीमध्ये रिझल्ट कमी मिळेल. हा, आणि प्रत्येक 5 कोंबडी बरोबर 1 कोंबडा पाहिजे. किती पाहिजे? 5 कोंबडी बरोबर 1 कोंबडा. हे तुम्हाला रिव्हिजन याच्यासाठी आहे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी बोलून गेलो झालं संपला विषय नाही असं नाही. 25 कोंबडी पाहिजे म्हणजे पाहिजेच. अगदी बरोबर. नमस्कार मित्रांनो, लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे पुणे इथे, जिथे सरांनी आपली 240 अंड्यांची मशीन बुक केलेली, त्याची आज आपण पोच द्यायला आलेलो आहे. त्याचबरोबर त्या मशीनचा वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती सरांना इथे आपण देण्यासाठी आलेलो आहे. सर, सर्वात आधी तुमची जी ओळख आहे ती आपल्या शेतकऱ्यांना द्या, आणि त्याचबरोबर तुमचं गावाचं नाव आणि तुमचं संपूर्ण नाव आपल्या शेतकरी बंधूंना सांगाल. दीपक चौधरी, वरदाडे गावे, पुन्हा पंचायत रोडवरती, हवेली तालुका. वरतीच तुमची माहिती पाहिली, युट्यूबला व्हिडिओ पाहिला. बरं, आता मग युट्यूबला पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या कंपनीत आला होता. कंपनीत फोन केला. बरोबर. तर तुम्हाला तिथे कशी सगळी माहिती वगैरे व्यवस्थित मिळाली? व्यवस्थित सगळी माहिती मिळाली, आणि तुम्हाला जे पाहिजे होतं हे व्यवस्थित मिळालं? व्यवस्थित मिळालं, त्यामुळे मी लगेच बुक करून टाकली. आता सर मला हे सांगा की तुमच्या घरच्या कोंबड्या किती आहेत? 300 कोंबड्या आता आहेत. बरं, मग अंडी किती आता रोजची तुम्हाला मिळतात सरासरी? 40-45 मिळतात, कारण की अजून काय अंड्यावर यायच्यात. बरं, अच्छा, म्हणजे 40-45 असं निघतात, पाठीपुढे निघत असते. जास्तीत जास्त किती मिळालेत? म्हणजे आता 50 पर्यंत मिळतात, पण अजून 2-3 बॅच भरले होते मी. अच्छा, पहिल्या जे होत्या त्या अंडेवाल्यात, दुसऱ्या येतात, तिसऱ्या येतात असं. अच्छा, म्हणजे स्टेप बाय स्टेप पक्षी आणलेले. बरं, आता 50-45 गावतात. बरं, तर समजा आता तुम्ही म्हणता की रोजची 50 अंडी मिळतात, बरोबर. तर 5 दिवसाची तुमची 250 अंडी झाली तर तुमची मशीन एका वेळेसच पूर्ण रिफिल होते. पण समजा तुम्ही अंडी त्याच्यामध्ये विकली, घरी आपण वैयक्तिक वापरतो किंवा सेल पण करतो, तर अशा वेळेस समजा एका वेळेस एवढी अंडी नाही उपलब्ध झाली तर तुम्हाला सांगतो, आता हा खालचा जो ट्रे आहे याच्यामध्ये एका वेळेस 80 अंडी बसतात. त्याच्यानंतर दुसरा ट्रे आणि तिसरा ट्रे तुम्ही पाठीपुढे लावू शकता. समजा 80 अंडी 100 अंडी आपल्याकडे आले तर याच्यात 80 ठेवा तुम्ही, एक ट्रे लावा. त्याच्यानंतर 2 दिवसाने 4 दिवसाने परत आपल्याकडे अंडी उपलब्ध झाली, दुसरा ट्रे लावा, त्याच्यानंतर तिसरा ट्रे लावा. असा पाठीपुढे अंडी लावू शकता. गरजेचं नाही की एकत्रच लावणं गरजेचं आहे. समजा नाही अंडी कमी मिळाली किंवा विकली गेली तर तुम्ही तशा वेळेस पाठीपुढे लावू शकता. फक्त काळजी काय घ्यायची, आता अंडी पाठीपुढे ठेवले तर पिल्ल पण पाठीपुढेच निघणार आहे, बरोबर, एकत्र तर नाही निघणार. उदाहरणार्थ तुम्ही हा ट्रे 1 तारखेला लावला, बरोबर. 18 दिवस पूर्ण झाल्यावर 19व्या दिवशीपासून पिल्ल निघायची चालू झाली, बरोबर. आणि 3 दिवस पिल्ल निघतात, बरोबर का मावशी? तुम्ही बसवल्यात कोंबड्या, बरोबर. हा, तर दुसरा ट्रे समजा तुम्ही 1ला न लावता 5 तारखेला लावलाय, बरोबर. म्हणजे त्याची पिल्ल 5 दिवसानंतरच निघणार आहे, बरोबर ना. याची 19व्या दिवशी चालू झाली तर त्याच्या 5 दिवसानंतर दुसरा ट्रेची निघणार आहे. मग करायचं काय बघा, जवळून दाखवतो. आता हा ट्रे आहे, याचे 19 दिवस समजा पूर्ण झाले, त्याची पिल्ल निघायला चालू झाली. याचं टर्निंगचं पिन हे वालं काढून टाकायचं. म्हणजे काय झालं की याचं ट्रे फिरायचं काम थांबलं, आणि इथून वरचे ट्रे आपले लावलेले आहेत, म्हणजे हे 2 ट्रे तुमचे फिरणार. आलं लक्षात? आणि समजा याचे पण तुमचे 18 दिवस पूर्ण होऊन 19वा दिवस लागला, मग याचंही कनेक्शन काढून टाकायचं आणि हा एकाच चालू राहणार. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ट्रेचं कनेक्शन वेगळं करता येतं गरजेनुसार. आणि समजा तुम्ही एकाच वेळेस लावलंय, मग तुम्ही ही एक पिन काढायची गरज नाही. तुम्ही ही जी मेन पिन आहे, ही मेन पिन आहे ना जी, तीच डायरेक्ट तुम्ही इथून काढून टाकली की तुमचे 3 ट्रे एकाच वेळेस बंद होतील, बरोबर. म्हणजे समजा एकत्र लावलं असेल तर एकच पिन काढा, सगळे ट्रे बंद होतील. आणि पाठीपुढे लावले असेल तर ज्या ट्रेचे दिवस पूर्ण झालेत, बरोबर, त्याच ट्रेची फक्त पिन काढायची. आलं लक्षात? हो. कोंबडी वगैरे कधी बसवले का? बसवलेली 20 वर्ष, त्यातली थोडीफार 70-80% किंवा 60% निघायची. म्हणजे 20 ठेवल्यावर 60% म्हटल्यावर 12-13 असे निघतात. बरं, ठीक आहे. आता ही पाठची अंडी का शिल्लक राहतात असं कधी लक्षात आलं? नाही लक्षात आलं. बरं, आता एक कॉमन गोष्ट आहे बघा, आता कोंबडी सगळ्या अंड्यांना तर तिने पकाखालीच घेतले, बरोबर. ती सगळ्या अंड्यांना उब देते, बरोबर ना. असं आहे का तिने 4 अंडींना उबच नाही दिली? तिने तर जेवढे पकाखाली घेतले सगळ्यांना उब सारखीच उब दिले. मग तरी देखील तिने जेवढे आपण अंडी ठेवलेली तेवढी नाही निघाली. मग का नाही निघत? बरं, ठीक आहे, सिंपल आहे. हेच समजवायचं आहे आम्हाला तुम्हाला. तर होतं काय माहितीये का, कोंबडीने तर पकाखाली घेतलेल्या सगळ्या अंड्यांना सारखीच उब दिली, पण तरी देखील सगळी पिल्लं नाही निघाली. तर काय असतं की अंड आपल्याला नेहमी ताजं घेणं गरजेचं आहे. समजा तुम्ही शिळी अंडी ठेवली त्याच्यामध्ये, त्यामुळे सुद्धा पिल्लं तुमची निघाली नाही. किंवा त्याच्यापेक्षाही महत्वाचं की जी अंडी आपण घेतलीत
ती नर आणि मादाला क्रॉस झालेली नसावीत. हा. जसं आम्ही प्रत्येक व्हिडिओला सांगत असतो की जिथून पण अंडी घेता किंवा घरची असून द्या, प्रत्येक 5 कोंबडी बरोबर एक कोंबडा असला पाहिजे. तोपर्यंत मीटिंग होत नाही आणि तोपर्यंत त्या अंड्यांमध्ये जीव बनत नाही. तर जसं आपण ठेवलेली अंडी आहेत ना, त्याच्यामध्ये समजा क्रॉस न झालेली अंडी असतील तर त्याच्यात जीवच बनत नाही. तिथे कोंबडीचा काही दोषच नसतो, कारण की तिने सगळ्यांना उब दिलेली आहे. पण ते अंडच जर नर मादाला क्रॉस नसेल तर त्याच्या जीव बनत नाही. तर हीच कारण आहे की आपण कोंबडी बसवली तरी देखील आपल्याला 100% रिझल्ट बऱ्याच वेळा मिळत नाही. तर त्याचं कारण हेच असतं. ठीक आहे, हे आलं लक्षात, कारण की हे महत्वाचं आहे. सुरुवात इथूनच झाली पाहिजे. कळलं की अंड कसं निवडायचं, कसं निवडायचं हे लक्षात आलं आता तुमच्या? कसं निवडायचं सांगा एकदा. नरमध्ये क्रॉस झालेली अंडी पाहिजे थोडक्यात. हा, आणि किती दिवसाची घ्यायची अंडी? 8-10 दिवस, 10 दिवसाच्या आत. नाही, 5 दिवसाच्या पुढची घ्यायची नाही. हो काय? 4 दिवसाची 5 दिवसाचीच अंडी घ्यायची. याच्या पुढची शेळी अंडी घेतली की तुम्हाला टक्केवारीमध्ये रिझल्ट कमी मिळेल. हा, आणि प्रत्येक 5 कोंबडी बरोबर एक कोंबडा पाहिजे. किती पाहिजे? 5 कोंबडी. हे तुम्हाला रिव्हिजन याच्यासाठी आहे की तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी बोलून गेलो झालं संपला विषय नाही असं नाही. 25 कोंबडी पाहिजे. पाहिजेच. अगदी बरोबर. आता त्याचबरोबर फ्रीजची अंडी शक्यतो टाळायची. हा, म्हणजे बाबा फ्रीजमध्ये स्टोअर केला आणि नंतर काढून आपण मशीनमध्ये किंवा कोंबडीच्या खाली ठेवायची, शक्यतो टाळायची. याच्यामध्ये रिझल्टला फरक पडतो, नाहीच निघत अशातला प्रकार नाहीये. त्याच्यातही निघतात, पण टक्केवारीला 100% फरक पडतो. उन्हाळ्यात जरा असं म्हणलं ठेवा का काय? नाही, शक्यतो काय करायचं, जशी जशी अंडी मिळाली तशी तशी पण तुम्ही ठेवू शकता. आता ह्या तुमच्या मशीनला मी पुढे तुम्हाला समजवतो की बाबा नाही तुमच्याकडे आता ही 240 अंड्यांची मशीन आहे, नाही 240 अंडी एका वेळेस मिळाली तर ती पाठी पुढे ठेवू शकता. ती कशी ठेवायची ते पण मी तुम्हाला पुढे समजवतो. हे बेसिक लक्षात आलं की अंडी कशी निवडली पाहिजे आपण. हा, आलं लक्षात मावशी तुमच्या? आलं ना लक्षात? बरं, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिक आहे. जसं तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक आहे, त्याचबरोबर ह्युमिडिटी ऑटोमॅटिक आहे, आणि अंडी पण ही ऑटोमॅटिक फिरणार. अंडी दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फक्त फिरतात. आलं लक्षात? प्रत्येक दर 2 तासाला 2 मिनिटासाठी. आता इथून मी जवळून दाखवतो बघा. इथे आपला फॉगर काम करतोय बघा. हा फॉगर काय काम करतो तर हा इथे ह्युमिडिटी बनवतो. म्हणजे याचं काम आहे की ह्युमिडिटी बनवणे आणि मशीनमध्ये आर्द्रता मेंटेन करणे. वरती जे 2 फॅन आहे हे 24 तास चालू राहतात, आणि हा जो छोटा फॅन दिसतोय जो ह्युमिडिटी वरती घेऊन जातोय, तुमच्या जर नीट व्यवस्थित लक्षात येत असेल, एक धूर दिसतोय तुम्हाला नजरेला, बरोबर? तो धूर म्हणजे काय? ह्युमिडिटी आहे, वाफ आहे. ती पूर्ण मशीनमध्ये एकसारखी पसरवायचं काम करतंय. जेव्हा तुमचा हा फॉगर चालू होईल त्याचबरोबर तुमचा तो पंखा देखील एकत्रच चालू होणार आहे. आलं लक्षात? दोन्ही एकाच वेळेस चालू होईल, एकाच वेळेस बंद होईल. ते 24 तास चालू राहत नाही. कळलं? ते गरजेनुसार चालू होणार आहे, गरजेनुसार बंद होणार आहे. तुम्ही इथे हीटर बघाल तर हीटर पण तुमचे गरजेनुसार चालू होणार आहे आणि गरजेनुसार बंद होणार आहे. आलं लक्षात? सगळं ऑटोमॅटिक आहे. पण हीटर पण कमी जास्त होणार. हा, ते गरजेनुसार. आता त्या एक बंद झाला बघा आपल्या नजरेसमोर. जेव्हा आपला दरवाजा बंद केला, आतमध्ये बरोबर व्यवस्थित उब झाली की दोन्ही बंद होऊन जाणार. आणि जे हे 2 पंखे आहेत हे 24 तास चालू राहतात, हे बंद होत नाहीत. ते टेम्परेचर आतमध्ये जे बनतं ते सगळ्या मशीनमध्ये एकसारखं पसरवायचं काम करत असतात, त्यामुळे ते 24 तास चालू राहतात. ठीक आहे. आता काही अंडी आहेत आपल्याकडे. हा, तर मी तुम्हाला अंडी ठेवून त्याचं रोटेशन कसं होतं ते पण दाखवतो. तर बघा, आता अंडी आपण एक काही ठेवलेली आहेत. आता ही अंडी कशी फिरतात हे मी तुम्हाला जवळून दाखवतो. आता इथे तुम्हाला कुठलंही बटन दाबायची गरज नाहीये, पहिली गोष्ट. पण आता चेक करायचं, समजा आपल्याला चेक करायचं की अंड कसं फिरतंय. ठीक, तर ते चेक करून दाखवण्यासाठी आपल्याला इथून वरतून 2 नंबरचं बटन आहे बघा, अपचं, याला दाबून ठेवायचं. जसं तुम्ही दाबून ठेवलं की इथे अपचं इंडिकेटर चालू झालं, बरोबर? आता अपचं इंडिकेटर चालू झाल्यावर तुम्ही बघाल तर अंड्यांवरची मार्किंग आपण केलेली नाहीये, पण अंड्यांवरती डाग आहेत, बरोबर? स्वच्छ नाहीयेत अंडी, त्यामुळे आपल्याला लक्षात येते बघा अंडी कशी फिरतायत ही, बरोबर? तर ही सगळी ऑटोमॅटिक फिरणार आहे बघा. प्रत्येक ट्रेचं अंड फिरतंय, बरोबर का? तर प्रत्येक ट्रेचं अंड अशा पद्धतीने ऑटोमॅटिक फिरणार आणि पूर्ण गोल फिरणार, बरोबर. आणि दर 2 तासाला 2 मिनिटासाठी फिरणार. म्हणजे आपल्याला काही करायची गरज नाही पडत, सगळं ऑटोमॅटिक होतंय. आपल्याला इथे काही करायची गरज नाही. एकदा अंडी ठेवली की फक्त पिल्ल काढायलाच मशीन उघडायचे, पूर्णतः सगळं ऑटोमॅटिक. आता मी हे सोडून दिलं, अपचं इंडिकेटर बंद झालं, तुमचं रोटेशन सुद्धा बंद झालं. हे फक्त तुम्हाला समजा कनेक्शन लावल्यानंतर आपल्याला चेक करायचंय मनाच्या समाधानासाठी की बाबा सगळं व्यवस्थित आहे का. तर तुम्ही वरतून 2 नंबरचं बटन दाबून ठेवलं की तुमचं रोटेशन चालू होईल. तात्पुरतं तुम्हाला पाहण्यासाठी ते होऊ शकतं. त्याच्यानंतर काही बटन दाबायची गरज नाही. हे पण नाही केलं तरी चालतं, पण हे आपल्याला चेक कसं करायचं हे माहित असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने चेक केलं जातं. ठीक आहे. आता बघा, हा डिस्प्ले आहे,
सगळं कंट्रोल हाच करणार आहे, बरोबर. मशीन सगळी कंट्रोल हाच करणार आहे. तर इथे खाली 37.3 हे आपल्याला पाहिजे ते टेम्परेचर त्याच्यात आपण सेट केलंय. 65 ही आपल्याला पाहिजे ती आर्द्रता ह्युमिडिटी आपण सेट केलंय. आता वरती जे आकडे आहेत हे लाईव्ह आहेत, म्हणजे हे फिक्स आहेत, हे खालचे चेंज होत नाहीत, हे कायमस्वरूपी असेच राहणार. ठीक आहे. वरचे आकडे तुम्ही बघत असाल तर ते फिरतायत, बरोबर. हे का फिरतायत? कारण की आता ते लाईव्ह मध्ये काय आहे आतमध्ये ते सांगते की बाबा आता मशीन मध्ये किती टेम्परेचर बनलंय, किती आर्द्रता बनले, हे सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे. आपल्याला फक्त काय बघायचंय, खालचं टेम्परेचर आणि खालची आर्द्रता वरती जवळजवळ मॅच होते, बस ती झाली पाहिजे समजा. आणि इथे अलार्मचं एक इंडिकेटर आहे. हे अलार्मचं इंडिकेटर चालू झालं तर का चालू झालं त्याची भरपूर कारण आहेत. टेम्परेचर वाढणे, कमी होणे, किंवा आर्द्रता कमी होणे किंवा जास्त होणे. जर हे अलार्मचा इंडिकेटर लागलं तर फक्त चेक करायचं की या लेवलला त्याची टेम्परेचर सेट झालेलं आहे का आणि त्याची ह्युमिडिटी सेट झाले का. बाय चान्स समजा तुम्ही आता हे आपण पाणी ऑटोमॅटिक आहे, समजा तुम्ही वरती जो जार भरून ठेवलाय त्याच्यातलं पाणी संपलंय आणि आतमध्ये पाणी येत नाहीये, तर तुमचं इथे ह्युमिडिटी डाऊन होणार आणि तो अलार्मचा इंडिकेटर चालू होणार. तो सांगणार इनडायरेक्टली तुम्हाला की मशीन मध्ये आता काहीतरी कमी झाले किंवा काहीतरी जास्त झाले. तर इथे चेक करायचं, ह्युमिडिटी कमी असेल तर आपला फॉगर मधलं पाणी संपलंय का किंवा फॉगर बंद आहे का हे चेक करायचं. टेम्परेचर समजा कमी झालं तर आपला हीटर चालू आहे का, बंद आहे का, किंवा जास्त झालं असेल तर इथला ओव्हर हिटिंग फॅन आहे. इथे बघा एक छोटा ओव्हर हिटिंग फॅन आहे. तर हा काय काम करतो, समजा टेम्परेचर वाढलं, मशीन मध्ये टेम्परेचर वाढलं, आता उन्हाळा आहे वाढू शकतो, एक्स्ट्राची गरमी बाहेर काढून टाकतो. तर हा ओव्हर हिटिंग फॅनचं पण महत्वाचं काम आहे. म्हणजे हे ऑटोमॅटिकच होणार आहे सगळं, तर मला काही करायची याच्यात गरज नाही पडत. बरं, आता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या, बरोबर. आता मशीन एकदम सिंपल आहे वापरायला, काही करायचं नाही, कुठलंही बटन दाबायचं नाहीये. ठीक आहे. आता या मशीनला 1 वर्षाची वॉरंटी आहे. कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट खराब झाला 1 वर्षाच्या आधी तर तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. फक्त याच्यात फॉगर वॉरंटीमध्ये नसतो, पण आपण एक्स्ट्रा फॉगर दिलेले असतात. समजा एक फॉगर खराब झाला तर तुमच्याकडे एक्स्ट्रा फॉगर असतो, तुम्ही लगेच रिप्लेस करू शकता. इन केस काहीही प्रॉब्लेम पडला, काही वाटलं की बाबा काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, मला लक्षात येत नाही, समजत नाही, फक्त बटन दाबू नका. आणि आपले नंबर आहेत कंपनीचे 3, कुठल्याही नंबरला कॉल करा. नंबर व्यस्त लागला तर व्हॉट्सअप करा, कारण की नंबर भरपूर व्यस्त आहे. त्यामुळे जर तसं लागला, बिझी लागला तर व्हॉट्सअप करा, थोड्या वेळा तुम्हाला रिप्लाय येईल, कॉल येईल. ठीक आहे. तर त्या गोष्टीची विशेष काळजी घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती सगळी मिळाली का महत्वाची? काही अर्धवट माहिती अशी काही? सगळं व्यवस्थित. हा, म्हणजे समजा आता रे अंडच फिरलं नाही म्हणून तुम्ही बटन दाबलं, काही गरज नाही. हा, पिल्ल निघाली ना तर काय करायचं बघा. आता पिल्ल एका दिवसात तर सगळी निघत नाही. हा, मी सांगतो, हे सारखं नाही उघडायचं. म्हणजे आपण 1-2 पिल्ल काढायला सारखी मशीन उघडतोय, ही चूक करायची नाही अजिबात. काय करायचं की सकाळी आणि संध्याकाळी दिवसात 2दा मशीन उघडायची. एकदा सकाळी उघडा, जी काही पिल्ल निघालेत आणि वाळलेत तेवढी पिल्ल काढायची. पण काही पिल्ल निघालेत पण ओलीच असतील ना, जशी आहे तशीच ठेवा. तशीच जसं आपल्या कोंबडीच्या खाली तशीच असतात, तशीच राहणार. काही करायचं नाही. फक्त वाळलेलं असेल पक्षी तर तो बाहेर काढायचा आणि ब्रुडिंगला घ्यायचा. आणि जो निघालाय पण ओला असेल तर त्याला घेऊ नका. सकाळी काढला असेल त्याच्यानंतर संध्याकाळी काढा. पण असं करू नका की बाबा दर तासाला, अर्ध्या तासाला बाबा 2 निघाले, 4 निघाले काढत बसला. हे काढल्याने काय होतं, टेम्परेचर मेंटेन राहत नाही, आर्द्रता मेंटेन राहत नाही आणि त्यामुळे पिल्ल निघायचं प्रमाण कमी होतं. तिथे प्रत्येकाचं त्याच्यावर राहतं. हो, त्याच राहतं. मग काय करायचं, सगळी पिल्ल आपली निघाली 21 दिवसानंतर 1 दिवस एक्स्ट्रा ठेवायची, 22 दिवस. सगळी मशीन आपली बाहेर काढायची, पूर्ण ट्रे स्वच्छ करायचे. हा, सगळं बाहेर निघतं ना. बाहेर काढा, स्वच्छ करा, डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त अजून काही चांगलं मिळालं तर त्याच्याने स्वच्छ करा. पाईप सुद्धा पूर्ण निघतात. हे जे पाईप्स आहेत ना, हे पण पूर्ण निघून पूर्ण धुवून पुन्हा लावता येतात. हा, पूर्ण क्लीन करायला सोपी मशीन एकदम. हा, हो, पूर्ण स्वच्छ आहे. अंड पण आता आपण कसं याच्यात तसंच ठेवलंय, जसं आहे तसंच ठेवलंय. शक्यतो थोडंसं झालं तर ओल्या कपड्याने पुसून आपलं थोडं स्वच्छ करून ठेवून द्यायचं. म्हणजे बॅक्टेरिया आणि इन्फेक्शनच्या गोष्टीपासून आपण थोडंसं लांब राहतो. ठीक आहे. बाकी सगळं लक्षात आलं? दादा, तुम्ही पण राहणार इथे, आलं ना लक्षात? वापरायला प्रत्येक वेळेस सेट नसणार तुमच्या इथे. हा, मावशी तुम्ही असणार, तुम्ही पण लक्ष द्या. तुम्हाला काही नाही समजलं असं सगळं, काही प्रश्न नाही पडले? मी एवढी माहिती देताना काहीतरी प्रश्न पडले पाहिजे की? सगळं समजलं ना? दिली माहिती. युट्यूब वरती मी सारखं बघत असतो. अच्छा, बरं, ओके. बोला. काय वाटतं, बघत होत्या. अच्छा, माहिती वगैरे म्हटलं बघ माहिती बघ, त्याला ते तुमचे पाठवलं, त्यात बघ म्हटलं, पाहत होता तो 2 दिवस. हा, हे ऑटोमॅटिक होणार.
म्हणजे आता त्याला जशी जशी ऊब कमी मिळाली की तो दुसरं पण हीटर चालू करणार आणि एकदा मशीन तुम्ही पूर्ण दरवाजा वगैरे बंद झाला दोन्ही हीटर बंद होणार. मग जेवढे पाहिजे तेवढं त्याला ऊब मिळाली की दोन्ही हीटर बंद होतात. मग कधी कधी 2-2 तास 4-4 तास सुद्धा हीटर बंद राहतात. ते गरजेनुसार होणार आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका कुठल्याही गोष्टीचं. नाही समजलं आम्हाला फोन करा, आम्हाला गरज वाटली आम्ही असं वाटलं तर आम्ही व्हिडिओ कॉल करतो, चेक करतो. त्यामुळे अजिबात फक्त बटन दाबून गडबड करू नका. काही वेळेस काय होतं शेतकऱ्यांचं की अरे ते अंडच फिरलं नव्हतं म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने फिरवलं, किंवा बाबा ते फॉगरच चालू होत नव्हतं आम्ही बाहेरून डायरेक्ट चालू करून टाकला. आता हा फॉगर बघा एवढा वेळ झाला चालू आहे, पण एकदा आपण दरवाजा बंद केला त्याला पाहिजे तेवढी आर्द्रता मिळाली तो फॉगर बंद होणार आहे. मग गैरसमज काय होतो, अहो तो बराच वेळ झाला चालूच नाही झाला, अर्धा तास झाला चालूच नाही झाला. मग आम्ही काय केलं, तिथलं फॉगरचं कनेक्शन काढलं आणि मेन सप्लायला डायरेक्ट लावून टाकलं घरातल्या बोर्डाला. त्याच्याने अंडी खराब होणार आहे. काही नका करू, त्याला गरज आहे तर चालू होणार आहे, नाही गरज तर नाही होणार आहे. आलं लक्षात? सिंपल आहे ते, फक्त समजून घ्या. एक बॅच निघेपर्यंत ना तुमच्या सगळं लक्षात येणार. आणि सिंपल मशीन आहे. हे बघा काहीच करायचं नाही. तुम्हाला टेम्परेचर नाही कंट्रोल करायचंय, तुम्हाला ह्युमिडिटी नाही कंट्रोल करायची आहे, तुम्हाला पाणी नाही कंट्रोल करायचंय, अंड नाही फिरवायचंय, काहीच नाही करायचं. एक टेम्परेचर वाढलं तर ओव्हर हिटिंग आहे, काहीच करायचं नाही. अंड ठेवलं की पिल्लच काढायला मशीन उघडायचे. एवढं सिंपल आहे. आलं लक्षात? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.